नमस्कार शिवू. आज नाथ जम्बो 303 या वाहनामध्ये आम्ही पीक पाहणीला आलो. म्हणजे जम्बोचे कसे रिझल्ट आले शेतकऱ्यांना त्याबद्दल भाऊकडे आपण आलो. यांनी अमृत पॅटर्नमध्ये जम्बो 303 या वाहनाची लागवड केली आहे. आणि खरंच अमृत पॅटर्न आहे की आम्ही स्वतः सुद्धा प्लॉट पाहतो का अमृत पॅटर्नमध्ये खूप लोकांना चांगली उत्पादन येत आहे. तर आज आपण आंबोडे या गावातील आलो आणि यांनी जम्बो 303 नाथचं हे वाण लावलं. त्याबद्दल त्यांना कसा अनुभव आला जम्बो या वाणाबद्दल आणि अमृत पॅटर्ननी काय फायदा झाला तर प्रत्यक्ष भाऊकडून. भाऊ नमस्कार. भाऊ तुमचा पूर्ण परिचय काय आहे? माझं नाव आशिष प्रमोदराव ठाकरे, हां हां. राहणार आंबोडा, पोस्ट पिंपळगाव, तहसील देवळी, जिल्हा वर्धा. मला सांगा, आज 25 डिसेंबर 2025 तारीख आहे. मग तुम्ही जम्बो 303 वाण जे लावलं, तुम्ही अमृत पॅटर्नमध्ये लागवड कशी केली आहे तुम्ही? हे माझं अंतर आहे 4-6-1चं अंतर आहे. 4-6-1 लागवड आहे. पण याच्यामध्ये आता 2025 मध्ये खूप झाला पाणी झाला, पण तुम्हाला कसा फायदा झाला यामुळे तुमचा? मला जवळपास माझं 2.5 एकर क्षेत्र आहे. हां हां हां. जवळपास 2 एकर मी हे जम्बो लावली आहे. जम्बो लावली आहे. तर 2 एकरात जवळपास 22 ते 25 क्विंटलवर कापूस गेला आहे. 2 एकरामध्ये 25 क्विंटल पर्यंत कापूस निघाला. आणि आज 25 डिसेंबर अजून तुमच्या पराठीला शिल्लक आहे. 10-15 बोंड आहे. शिल्लक आहे. आणि जम्बो या वाणामध्ये तुम्हाला बोंड साईज कशी वाटली आणि वजन कसं वाटलं? बोंड साईज मोठी आहे, हां. वजन चांगलं आहे आणि बोंडांची पुन्हा सिरीज आहे, म्हणजे जवळ जवळ बोंड आहे. जवळ बोंड आहे. आणि जम्बो आम्ही आता खूप सारे प्लॉट आहे, अजून एक प्लॉट हे हिरवागार आहे जम्बो हे वाणामध्ये. तुम्हाला काय वाटते येणाऱ्या वर्षात तुम्ही किती पैकी जवळपास जम्बोचे नियोजन पुढल्या वर्षी आपलं 10 पॉकेटचं आहे. 10 पैकीचं आहे? म्हणजे या वर्षी एवढा पाणी असता तरी तुम्हाला उत्पादन हे तुम्हाला किती आलं तुमचं? 12 ते 13 क्विंटल समजा. एकरी 12-13 क्विंटल उत्पन्न आलं का? तुम्हाला खूप चांगलं वाण वाटलं जम्बो? खूप मस्त. पहिलंच वर्ष आहे जम्बो? पहिलं पहिलं वर्ष आहे का? त्या जसे आम्ही नाथ संकेत 11-11 आहे, तुम्ही तर नाव ऐकलं आहे की? आणि नाथ संकेत 11-11 पुढील वर्षी खूप लोक लागवड करणार आहे. त्याचबद्दल आपल्याला ज्या लोकांना वजनदार आणि मोठ्या बोंडचं वाण पाहिजे असेल आणि थोडं कमी अंतर पाहिजे असेल तर तुम्ही जम्बो 303 या वाणाची लागवड करू शकता. हे वाण खूप लोकांना माहीत नाही आहे की, म्हणजे लोकांना प्रचलित नाही हे वाण. जसं नाथ संकेत हे वाण आहे तसं हे जम्बो सुद्धा आहे. लोकांना काय पाहिजे, काही काही लोकांना बाबा कमी अंतरावर लावणारं वाण पाहिजे, तर आपण हे जम्बो 303 हे वाण आपण मार्केटला दिला. आणि तुम्हाला परत सांग भाऊ, तुम्हाला अमृत पॅटर्न फायदा काय झाला तुम्ही जेव्हा अमृत पॅटर्न केलं यावर्षी? अमृत पॅटर्नचा फायदा एवढा झाला की माझी बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा कपाशी लावलेली आहे. हां हां हां. तर एवढा म्हणजे कापसाची समजा कापूस एवढा कोण्याच व्हेरायटी नाही झाला. नाही झालं? व्हेरायटी नाही आणि बाकी शेतात सुद्धा नाही. नाही झालं. बाकी शेतामध्ये 4-5-6 क्विंटलचा ॲव्हरेज आहे. पण हे काय तुम्ही अमृत पॅटर्न करताना वाण निवडणं गरजेचं आहे की आवश्यक आहे? वाण कोणत्या पद्धतीनं, कसं वैशिष्ट्य आहे का त्या वाणाचं? म्हणजे तुम्हाला भारी जमिनीमध्ये अर्ली वाण पाहिजे. जेवढं समजा आता मी यावर्षी हे अमृत पॅटर्न केलाय हां. त्याच्यामध्ये जेवढं अमृत पॅटर्न प्रत्येक शेतकऱ्यानं करणं महत्वाचं आहे, तसंच वाणाची निवड सुद्धा वाणाची करणं गरजेचं तेवढंच आहे. महत्वाचं आहे. कारण की भारी जमिनीमध्ये तुम्हाला अर्ली वाण खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे की. अर्ली वाण म्हणजे लवकर फुटणारं. लवकर. आजपास तुम्ही आता तुमच्या बाजूने कोणती दुसरी व्हेरायटी आहे तिचे अजून बोंड फुटलेले नाही आहे की, या व्हेरायटीमध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न आलं. चांगलं. त्याबद्दल अश्विन भाऊ धन्यवाद तुमचं. येणारं वर्ष तुम्हाला एकदम चांगलं आणि भरभराटी जावं. येणारं वर्ष सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न द्या.